नमस्कार. वर्षास किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. तर हो, तुम्ही थंबनेलला बघितले, सोयाबीनमध्ये अंडा टाकून बघा. नॉनव्हेजच्या चवीची आज आपण मस्त चमचमीत झणझणीत रेसिपी बनवणार आहोत. यापुढे चिकन आणि मटण देखील फिकं पडेल एवढी ही भाजी टेस्टी होते. तर चला आजची रेसिपी आपण कशी बनवली ते बघूया. तर सुरुवातीला इथे मी 1 कप सोयाबीनच्या वड्या घेतलेल्या आहेत. तर इथे ह्या मध्यम आकाराच्या मी वड्या घेतलेल्या आहे. जास्त छोटा पण नाही आणि यापेक्षा मोठा पण नाही. तर मध्यम आकाराच्या इथे मी 1 कप वड्या घेतलेल्या. आता 1 कप वड्या होत्या म्हणून या ठिकाणी मी 2 कप पाणी घालतीये. तुम्ही या वड्या 1-5 मिनिट शिजवून घेतल्या तरी चालेल किंवा मग अशा 1-10 मिनिट भिजत ठेवल्या तरी चालेल. आता 2 कप पाणी टाकून ह्या वड्या मी भिजत ठेवतीये. वड्या भिजताय तोपर्यंत मी काही साहित्य इथे कट करून घेतलेलं होतं. तर इथे मी एक मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक इथे कट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर इथे 2 मध्यम आकाराचे कांदे मी बारीक इथे कट करून घेतलेले. तुम्ही चाकूने कट करू शकता किंवा मग चॉपर जर असेल तर चॉपरने सुद्धा मस्त असं बारीक कट होतं. त्यानंतर एक मोठ्या आकाराचा बटाटा सुद्धा मी इथे कट करून घेतलेला, मध्यम आकारात इथे कट करून घेतलेला आणि तो पाण्यामध्ये घालून ठेवलेला म्हणजे काळा पडणार नाही. 10 मिनिट झालेले आहे. तर तुम्ही बघू शकता सोयाबीन सुद्धा छान इथे आपली भिजलेली आहे. आता या सोयाबीनमधले आपण संपूर्ण पाणी आपल्याला या अशा पद्धतीने निथळून घ्यायचे आहे. तर मी हाताच्या साहाय्याने इथे संपूर्ण सोयाबीनमधील पाणी निथळून घेते. असे हाताने गच्च दाबून धरले तर व्यवस्थित पाणी त्यातील संपूर्ण निघून जाते. तर बघू शकता मस्त इथे आपली संपूर्ण पाणी मी इथे काढून घेतलेलं. आता यामध्ये आपण काही मसाले घालूया. तर अर्धा चम्मच इथे मी हळद घेतलेली. त्यानंतर थोडंसं इथे आपल्याला गरम मसाला घालायचा आहे. अर्धा चम्मच इथे मी मिरची पावडर घालतीये. त्यानंतर अर्धा चम्मच इथे मी धना पावडर घालतीये. त्यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. यामध्ये मी थोडेच मसाले घातलेले आहे. आता काही मसाले आपल्याला नंतर सुद्धा घालायचे आहे. आता यामध्ये आपल्याला अंडे टाकायचे आहे. तर इथे मी 2 अंडे घेतलेले. आता हे अंडे आपल्याला यामध्ये असे फोडून टाकायचे आहे. तुम्हाला जर अंडे खायचे नसेल किंवा अंडे तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही या जागी अर्धा कप दही घेतलं तरी चालेल किंवा मग अर्धा कप इथे तुम्ही बेसन सुद्धा घालू शकता. अंडे टाकल्यानंतर हे संपूर्ण सोयाबीन आपल्याला मसाले आणि अंड्यामध्ये मिक्स करायचे आहे. आता हे आपण फ्राय करून घेऊया. तर त्यासाठी मी इथे पॅन गरम करायला ठेवलेला आहे. पॅन गरम झाल्यानंतर 1 ते 1.5 पडी यामध्ये मी तेल घालतीये. तेल गरम झाल्यानंतर जे सोयाबीन इथे आपण मिक्स करून घेतलेली होती मसाल्यामध्ये ते संपूर्ण सोयाबीनच्या वड्या आपल्याला यामध्ये घालायचे आहे आणि 1 ते 1.5 मिनिट हे आपल्याला मध्यम आचेवर फ्राय करून घ्यायचे आहे. तर इथे मी संपूर्ण ही सोयाबीनच्या वड्या फ्राय करून घेते. गॅस इथे आपल्याला मध्यम ठेवायचा म्हणजे छान असे व्यवस्थित ते फ्राय होतात. तर इथे संपूर्ण सोयाबीन फ्राय करून झालेली आहे. फक्त 2 मिनिट हे आपल्याला इथे फ्राय करून घ्यायचे आहे. बऱ्याच लोकांना नॉनव्हेज सारखं काहीतरी खायची इच्छा होते पण चिकन मटण खावंसं वाटत नाही. तर अशा पद्धतीचे सोयाबीन तुम्ही एकदा नक्की करून बघा. तर इथे मी संपूर्ण सोयाबीन फ्राय करून घेतलेली. आता हे आपण एका भांड्यामध्ये साईडला काढून घेते. त्याच पॅनमध्ये मी 2 पडी तेल घालते. तेल गरम झाल्यानंतर जे बटाटे आपण इथे कट करून घेतलेले होते ते बटाटे सुद्धा आपल्याला तेलामध्ये छान असे फ्राय करून घ्यायचे आहे. तर इथे मी बटाटे सुद्धा छान असे हलकासा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घेतलेले. ते आता आपण एका प्लेटमध्ये साईडला काढून घेऊया. आता याच तेलामध्ये आपण भाजी करून घेऊया. तर त्यासाठी मी उरलेल्याच तेलामध्ये आपण मसाले घालूया. तर इथे मी 1 चम्मच जिरं घेतलेलं. तर जिरं यामध्ये घालते. जिरं फुलल्यानंतर काही खडे मसाले आपल्याला यामध्ये घालायचे. तर त्यासाठी मी इथे काही तेजपत्ताची पानं घेतलेली ती यामध्ये घालते. एक थोडासा दालचिनीचा तुकडा मी घेतलेला तो आपल्याला यामध्ये घालायचा. अर्ध इथे मी चक्रफूल घेतलेलं. 2 ते 3 इथे मी मिरे घेतलेले आहेत. आता हे संपूर्ण खडा मसाले आपल्याला हलकेसे काही सेकंद परतून घ्यायचे आहे. आता इथे जो कांदा आपण कट करून घेतलेला तो कांदा आपल्याला यामध्ये घालायचा आणि कांदा सुद्धा आपल्याला यामध्ये परतून घ्यायचा आहे. गॅस इथे आपल्याला मध्यम ठेवायचा कारण मध्यम गॅसवरती कांदा परतून घेतला तर तो छान असा परतला जातो, त्याला पाणी सुटत नाही. तर कांदा इथे मी 1 ते 1.5 मिनिट छान असा परतून घेतलेला. हलकासा कलर चेंज झाल्यानंतर जे टोमॅटो आपण इथे कट करून घेतलेलं होतं ते टोमॅटो आपण यामध्ये घालूया आणि टोमॅटो सुद्धा आपल्याला कांद्याबरोबर छान असे परतून घ्यायचे आहे. टोमॅटो मऊसूद व्हावा म्हणून यामध्ये मी थोडंसं मीठ घालते. मीठ इथे आपल्याला थोडंसं सांभाळून घालायचं कारण आपण सोयाबीन जेव्हा मिक्स केलेली तेव्हा सुद्धा आपण मीठ घातलेलं म्हणून मीठ इथे आपल्याला बेतानच घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर परत मी हे इथे मिक्स करून घेतलेलं म्हणजे टोमॅटो सुद्धा छान असा आपला मऊसूद होईल. आता कांदा टोमॅटो छान असा परतून झाल्यानंतर यामध्ये मी 1 चम्मच अद्रक आणि लसूणची पेस्ट आहे ती यामध्ये मी घालतीये आणि हे पेस्ट सुद्धा आपल्याला मस्त अशी परतून घ्यायची आहे. आता हे संपूर्ण साहित्य छान असं परतून झाल्यानंतर यामध्ये आता आपण सुके मसाले घालूया.
तर मसाल्यामध्ये मी अर्धा चम्मच यामध्ये हळद घालते आहे. 1 ते 1.5 चम्मच इथे आपल्याला मिरची पावडर घालायची आहे. मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता, कारण सुरुवातीला सुद्धा मी अर्धा चम्मच मिरची पावडर सोयाबीनमध्ये घातलेली, म्हणून 1.5 चम्मच इथे मी मिरची पावडर घालते आहे. थोडासा इथे आपल्याला गरम मसाला घालायचा आणि 1 चम्मच इथे मी धना पावडर घातली आहे. आता हे संपूर्ण मसाले आपल्याला छान असे तेलामध्ये परतून घ्यायचे आहे आणि परतून झाल्यानंतर थोडंसं पाणी घालून हे मसाले मी 1 ते 1.5 मिनिट छान असे शिजवून घेते आहे. तर तुम्ही बघू शकता मस्त असं तेल सुटलेलं आहे आणि मसालेसुद्धा छान इथे आपले शिजून झालेले आहे. आता जो बटाटा आपण सुरुवातीला फ्राय करून घेतलेला होता तो आपण यामध्ये घालूया आणि जे सोयाबीनसुद्धा आपण फ्राय करून घेतलेले ते संपूर्ण सोयाबीनच्या वड्या मी यामध्ये घालते आहे. आता हे बटाटा आणि सोयाबीनच्या वड्या संपूर्ण आपल्याला मसाल्यामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर मसाल्यामध्येच 1 ते 2 मिनिट हे आपल्याला शिजू द्यायचे, म्हणजे यातील संपूर्ण फ्लेवर हा मसाल्यामध्ये उतरतो. तर मी यावर झाकण ठेवते आणि 2 मिनिट मसाल्यामध्ये हे छान असे शिजवून घेते. तर तुम्ही बघू शकता मस्त त्याला तेल सुटलेलं आहे आणि सोयाबीनसुद्धा छान अशी मसाल्यामध्ये शिजलेली आहे. आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं. तर तुम्हाला जर सुक्की भाजी आवडत असेल, ग्रेव्ही किंवा रस्सा बनवायचा नसेल तर अशी सुक्की भाजीसुद्धा तुम्ही खाऊ शकता, किंवा जर तुम्हाला रस्सा बनवायचा असेल तर त्यासाठी गरम पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे. तर इथे मी 1 ग्लास इथे गरम पाणी करून घेतलेलं ते यामध्ये मी घालते. तुम्हाला भाजी कितपत पातळ किंवा घट्ट हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता. त्यानंतर यावर मी मटण मसाला घातलेला 1 चम्मच, थोडीशी कोथिंबीर यामध्ये मी कट करून घातलेली, मस्त असं मिक्स करून घेतलेलं. आता ही भाजी आपल्याला झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट छान अशी शिजवून घ्यायची आहे. तर 2 ते 3 मिनिट झालेले आहे. मस्त इथे आपली सोयाबीनसुद्धा शिजून झालेली आहे. तर मला अशाच पद्धतीची भाजी हवी आहे, जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही. तर या ठिकाणी मी गॅस बंद केलेला आहे. आता यावर आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची आणि परत झाकण ठेवून 2 मिनिट ही भाजी मी तशीच झाकून ठेवते, म्हणजे छान भाजी मुरते आणि चवीलासुद्धा खूप छान लागते. तर 1-2 मिनिट झालेले आहे. तर तुम्ही बघू शकता मस्त इथे चमचमीत झणझणीत सोयाबीन वड्याची भाजी तयार झालेली आहे. बऱ्याच लोकांना नॉनव्हेज तर खायचं असतं पण चिकन मटण खायची इच्छा नसते. तर अशी सोयाबीनची चमचमीत भाजी एकदा नक्की करून बघा. अगदी चिकन मटणाला सुद्धा ही भाजी फेल करेल, एवढी ही भाजी चवदार होते. जे लोक व्हेजिटेरियन आहेत त्यांना अंडा वगैरे चालत नाही तर तुम्ही त्या ठिकाणी अर्धी वाटी बेसन किंवा दही घालून जरी ही भाजी केली तरी सुद्धा ही भाजी खूप छान अशी चवीला लागते. जर तुम्हाला बिना अंड्याची रेसिपी करायची असेल तर ती सुद्धा रेसिपी आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे. एकदा चॅनलवर जाऊन नक्की बघा. आणि जे नॉनव्हेज लवर आहे त्यांना चिकन मटनच्या ऐवजी असं दुसरं काहीतरी चमचमीत खायचं असेल तर अशा पद्धतीची सोयाबीन आणि अंड्याची भाजी एकदा नक्की करून बघा. ही भाजी चपाती, भाकरी, भातासोबत कशासोबतही खा, अप्रतिम लागते. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि वर्षास किचन मराठीला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर चला भेटूया अशा एका छान साध्या सोप्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.